मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा कुणबी नोंदी रद्द करण्यावरून सरकारवरती घणाघात सुरू आहे। काल सांगलीच्या आटपाडीमधील सभेमधून पुन्हा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवरती त्यांनी टीका केली आहे। त्याबरोबरच कुणबी नोंदी रद्द करण्याचा डाव अजिबात सहन करणार नसल्याचा जरांगेंनी सरकारला इशारा दिलाय। अचानकपणाने मराठा समाजाच्या नोंदी रद्द करण्याचं सरकारने षडयंत्र केलं। मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही, नोकऱ्या मिळू द्यायच्या नाही, सुविधा मिळू द्यायच्या नाही, यासाठी सरकारच्या दरबारात प्रचंड मोठा कट शिजला आणि घेऊ कट कोणालाच माहित नाही। 3 वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी सगळे षडयंत्र केले, पण सगळे षडयंत्र त्यांच्या आपण उडवून लावले। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके सोलापूर दौऱ्यावरती आहेत। मनोज जरांगे ओबीसी समाजातील मंत्र्यांची टिंगल करत असल्याचा आरोप करत त्यांना उत्तर देण्यासाठी हा दौरा असल्याचं हाके यांनी स्पष्ट केलंय। सकाळी 10 वाजता मोहोळमधून लक्ष्मण हाके रॅली काढणार असून त्यानंतर सोलापूरमध्ये ते पत्रकार परिषद घेणार आहेत। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या सांगली दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून कवठे महांकाळ, बोरगाव आणि कडेगावमध्ये त्यांच्या जनजागृती सभाही होणार आहेत। अनेक मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची आयमाय काढली जात असताना एकही मंत्री बोलत नाही, पक्षाचा पदाधिकारी बोलत नाही। आणि महाराष्ट्रामधल्या ओबीसी, भटक्या, विमुक्त जाती जमातीमधल्या लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी मनोज जरांगे नावाचा माणूस महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय। आणि या सर्व गोष्टींचा परामर्श घेण्यासाठी मोहोळ मार्गे मी सोलापूरला येतोय। सर्व बांधवांना माझी विनंती आहे, ओबीसी विजयंती बांधवांना माझी विनंती आहे, आपल्याला आता एकीची वज्रमुठ बांधावी लागेल आणि या मनोज जरांगेला जशास तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।